श्रद्धा आणि संयम. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. खूप मेहनत करूनही त्याच्या शेतात पीक येत नव्हतं. घरात दारिद्र्य, कर्ज आणि चिंता वाढत चालल्या होत्या. शेवटी तो स्वामी समर्थांकडे गेला. शेतकरी रडत म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतो, पण नशीब साथ देत नाही. मला मार्ग दाखवा. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, तू रोज सकाळी शेतात जातोस, पण आधी काय करतोस? शेतकरी म्हणाला, चिंता करतो, भीती वाटते, आज पीक येईल की नाही याचा विचार करतो. स्वामी म्हणाले, मग आधी मन शुद्ध कर. चिंता सोड, श्रद्धा ठेव आणि मेहनत करत राहा. स्वामींनी त्याला एकच उपदेश दिला, जे करतोस ते मनापासून कर, फळ माझ्यावर सोड. शेतकरी रोज स्वामींचे नाव घेत शेतात काम करू लागला. चिंता कमी झाली, मन शांत झालं. काही दिवसांनी पाऊस पडला, पीक उगवलं आणि हळूहळू त्याची परिस्थिती सुधारली. तो परत स्वामींकडे आला आणि कृतज्ञतेने म्हणाला, स्वामी, चमत्कार झाला. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, हा चमत्कार नाही, ही तुझी श्रद्धा आणि संयमाची परीक्षा होती.